जेव्हा काशीराजाचे सैन्य असुरांवर त्वेषाने हल्ला करते, तेव्हा असुर सैन्य भयभीत होते. काशीराजाचे सैन्य जीवाच्या आकांताने लढत असते. समोर दिसेल त्या असुराला चिरडणे इतकेच त्यांच्या डोक्यात असते. काशीराजाचे सैन्य असुरांना पळवून लावण्यात यशस्वी होते आणि त्यांना हळूहळू आपण जिंकणार याची चिन्हे दिसू लागतात. नरांतकाला असे कसे घडू लागले याचे आश्चर्य वाटू लागते. इकडे काशीराजाचे सैन्य जिंकण्याच्या अति आत्मविश्वासाने हवेत जातात. त्यांना गर्व चढतो आणि त्यांची पकड ढिली पडते. याचा फायदा घेत असुर सैन्य पुन्हा जोरदार हल्ला सुरू करते. पण पकड ढिली पडल्यामुळे काशीराजच्या सैन्याला काहीच करता येत नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की असुर सैन्य काशीराजाला बंदी बनवते. इकडे काशीराजाचे सैन्य शस्त्र टाकते आणि सर्व असुरांच्या अधीन होतात. काशीराजला बंदी बनवून त्याच्या मागे असुर सैन्य आणि सगळ्यात मागे असतो हत्तीवर आरूढ दैत्यराज नरांतक. संपूर्ण नगरीमध्ये असुरांकडून उपद्रव पसरवला जातो. महिलांवर आणि लहान मुलांवर अमानुष अत्याचार केले जातात. सगळीकडे भीतीचे वातावरण पसरते. नरांतक आपल्या सैन्यासोबत जेव्हा काशीराजच्या राजवाड्याजवळ पोहोचतो, तेव्हा राणी भयभीत होते. तिला काय करावे सुचत नाही. राजवाड्यात लूटमार तर होणारच, पण आपली अब्रूसुद्धा शाबूत राहणार नाही, या भीतीने तिला काहीही सुचत नाही. अशा वेळी ती विनायकाचा धावा करते. विनायक जेव्हा हे सर्व ऐकतात, तेव्हा त्यांचा क्रोध टिपेला पोहोचतो. ते तात्काळ सिद्धीला बोलावतात आणि सांगतात, आपल्या दैवी शक्तीने या संपूर्ण असुर सैन्याचा नाश करून टाक. इतकेच नाही, तर त्या नरांतकाचे मुंडके छाटून माझ्यासमोर प्रस्तुत कर. विनायकाचा आदेश येताच सिद्धी प्रचंड मोठ्या आकराळ विकराळ आणि भुकेने व्याकुळ झालेल्या अजस्त्र दैत्यांची निर्मिती करते. भुकेले हे दैत्य आदेश मिळताच असुर सैन्यावर तुटून पडतात आणि काही क्षणातच असुर सैन्याचा खात्मा होतो आणि नरांतकाला कैद केले जाते. सगळीकडे आनंदी आनंद होतो. काशीराज विनायकाला प्रणाम करतो आणि त्यांचे आभार मानतो. इकडे कैद झालेला नरांतक विचार करतो, महादेवाचा वरदान असलेला मी, महापराक्रमी, या बालकाने मला युद्धात पराभूत करावे, इतकी ताकद यांच्याकडे असेल तर हा नक्कीच कोणीतरी दैवी अवतार असावा. मी जर याचे आव्हान घेतले आणि याच्या हातून माझा मृत्यू झाला तर मला मोक्ष मिळेल आणि जर मी याला मारले तर या संपूर्ण सृष्टीचा मीच स्वामी राहणार. असा विचार करून कैदेत असलेला नरांतक विनायकाला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो. विनायक नरांतकाला भेटण्यासाठी त्याच्यासमोर उपस्थित होतात. तेव्हा नरांतक म्हणतो, हे बालक, माझ्यासमोर तुझी केवढी ती झेप. अरे माझ्यासारख्या महापराक्रमी योद्ध्यासोबत तू एकटा येशील तर तुला पळायला सृष्टी कमी पडेल. मी जेव्हा चालतो तेव्हा संपूर्ण पृथ्वी थरथर कापत असते. मी जेव्हा गरजतो तेव्हा वर्षा होते. तेव्हा मला आत्ताच मुक्त कर, मी तुला क्षमा करेन. नरांतकाचा इतका अहंकार पाहून विनायक म्हणतात, हे नीच असुर! अरे तुझी संपूर्ण सेना बेचिराख झाली, तरी तुला अक्कल नाही आली का? जेव्हा तुला बंदी बांधून आणले जात होते, तेव्हा कुठे तुझा पराक्रम गेला होता? नरांतक म्हणतो, तू मला आता मोकळा कर, आत्ताच मी तुझा खात्मा करतो. तेव्हा काशीराज म्हणतो, अरे मूर्खा, तुझ्या पापाचा घडा नक्कीच भरला आहे आणि तुझा अंत अजूनच जवळ आला आहे. कारण तू साक्षात महादेवांचे पुत्र विनायकाला आव्हान देत आहेस, त्यांचा अपमान करत आहेस आणि तुझी सगळ्यात मोठी चूक म्हणजे त्यांना क्षुल्लक समजत आहेस. हे ऐकताच रागाने नरांतक काशीराजवर हल्ला करतो आणि त्यांना जिवंत मारणार इतक्यात विनायक त्याच्या मस्तकात परशूने वार करतात. तेव्हा तो काही वेळासाठी बेशुद्ध पडतो, पण त्याचा अंत होत नाही. विनायक नंतर अनेक वार करतात, पण त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. विनायकाला समजत नाही त्याचा नाश नेमका कसा करावा. शेवटी ते मोहनशास्त्राचा वापर करतात. त्याचे मन दुसरीकडे विचलित करून
त्याला संमोहित करून ठेवतात. त्यावेळी त्याच्या लक्षात येते, की वरदान देताना महादेवाने सांगितले असते, "तुझा अंत तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तुला मतिभ्रम होईल." आता नरांतकाच्या लक्षात येते, आपला मृत्यू दूर नाही. विनायक त्याला आपले विराट रूप धारण करून आपल्या बाहूमध्ये घेऊन त्याचा अंत करतात. सगळीकडे आनंदाची लहर उठते. सगळेजण विनायकांचा जय जयकार करू लागतात. सर्वत्र त्याचेच गोडवे गायले जातात. लोकांना या महासंकटातून कायमचे मुक्त केल्याबद्दल सर्वजण विनायकाला विनम्र प्रणाम करतात आणि त्यांचे आभार मानतात. नरांतकाच्या मृत्यूनंतर संपूर्ण सृष्टीने मोकळा श्वास घेतला, जय जयकार केला. रुद्र आणि शारदाला आपल्या मुलाचे देहांत झालेले ऐकून प्रचंड दुःख झाले. अगदी सुरुवातीला त्यांना त्याच्या कामाचा द्वेष वाटत होता, पण नंतर त्याने अखंड सृष्टीवर मिळवलेला विजय पाहून त्यांना आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता. त्यानंतर तेही बातमी घेऊन देवांतकाकडे गेले. आपल्या भावाचा युद्धात मृत्यू झाल्याचे कळतात देवांतकाला अत्यंत दुःख झाले. तेव्हा त्याचे प्रधान म्हणतात, "महाराज, युद्ध म्हटले की हार किंवा जीत आलीच. एकतर आपल्या शत्रूचा खात्मा करायचा किंवा शत्रूच्या हातून स्वतः मृत्यूला कवटाळायचे, हेच युद्धाचे सूत्र असते. दुःख करत बसण्यापेक्षा प्रतिशोध घेणे अत्यंत महत्वाचे आहे. आता आपण त्यावरच विचार केला पाहिजे." देवांतकाला या सर्व गोष्टी पटतात. तो प्रतिशोध घेण्याचा निश्चय करतो आणि आपल्या मातापित्यांना म्हणतो, "मला आज्ञा द्या. ज्याने माझ्या भावाचा पराभव केला, त्याचा खात्मा करण्यासाठी मी जाणार आहे. माझ्या ताकदीसमोर तो काशीराज आणि त्याच्यासोबत असलेला तो बालक माझं काहीही बिघडवू शकणार नाहीत." असे म्हणत त्याने मोठ्याने गर्जना केली. आपल्या सरदारांना आणि सेनापतींना बोलावून सैन्य सज्ज करण्याचे आदेश दिले. काही वेळातच प्रचंड राक्षसी सेना निघायला तयार झाली. शंखनाद झाला. त्याच्या आवाजाने संपूर्ण ब्रह्मांड हादरले. देवांतक काशीकडे मोठ्या फौजफाट्यासह रवाना झाला. देवांतकाच्या प्रचंड सैन्याने काशीवर भयंकर हल्ला केला. पण नरांतकाच्या मृत्यूमुळे निर्भय आणि अत्यंत उत्साही झालेल्या काशीच्या लोकांना त्याची फारशी चिंता नव्हती. भगवान विनायकाच्या कृपेने देवांतकाचाही नाश होईल अशी त्यांची श्रद्धा होती. तेव्हा काशीराज याच्या सैन्याने जोरदार आक्रमण सुरू केले. पण देवांतकाचे सैन्य बघून तो भयभीत झाला. त्याने विनायकाची प्रार्थना केली. विनायकाने सिद्धीला बोलावले आणि असुरांचा नाश करण्यासाठी सांगितले. सिद्धीने विनायकाला प्रणाम केला आणि युद्धभूमीवर प्रचंड सैन्याची निर्मिती केली. हे सैन्य असुर सैन्याचा जोरदार प्रतिकार करते. घमासान युद्ध झाले. देवांतकाचे 8 महापराक्रमी सेनापती कर्दम, कालांतक, घंटासूर, तालजंघ, दुर्जय, यक्ष आणि रक्तकेश या सर्व योद्ध्यांची हार होत गेली आणि सर्वजण युद्धात मारले गेले. विनायकाने पाठवलेल्या सिद्धी आणि बुद्धी यांनी नेत्रदीपक पराक्रम गाजवून असुरांच्या चिंधड्या उडवल्या. घाबरलेला देवांतक युद्धभूमीवरून पळून गेला आणि आपल्या पित्याला भेटला. तेव्हा त्याला आपण केलेल्या कृत्याची लाज वाटत होती. पण त्याच्याकडे त्या क्षणी दुसरा कोणताच पर्याय नव्हता. तेव्हा त्याचे वडील त्याला अघोरी मंत्राची तपश्चर्या करून महादेवांना प्रसन्न करून घेण्यास सांगतात. तसेच ते व्रत पूर्ण झाल्यानंतर त्यातून हे दिव्य अश्व बाहेर येईल, त्यावर सवार होऊन युद्धभूमीवर जाण्यासाठी सांगतात. तुझा विजय नक्कीच होईल, असेही ते सांगतात. वडिलांच्या सांगण्यावरून देवांतकाने अघोरी मंत्रांचे व्रत केले. जेव्हा त्याचे व्रत पूर्ण झाले, तेव्हा त्यातून दिव्य अश्व बाहेर आला. त्याने त्या अश्वाला मनापासून प्रणाम केला. युद्धाची पुन्हा तयारी झाली आणि विशाल दैत्य सेनेसोबत काशीवर आक्रमण करण्यासाठी देवांतक पुन्हा तयार झाला. यावेळी त्यासोबत होता दिव्य अश्व आणि त्याची ताकद, त्यामुळे देवांतकाची ताकद यावेळी दुप्पट झाली होती. काशीच्या भूमीवर देवांतकाचे सैन्य पोहोचले. पण काशीवासियांना त्याची फिकीर नव्हती. आपल्या पाठीशी साक्षात विनायक आहेत, या गोष्टीमुळे सर्व काशीमधील लोक निर्धास्त होते.
असुरांनी काशीवर जोरदार हल्ला चढवला. तेव्हा सिद्धीच्या सैन्याने जोरदार प्रतिकार केला, पण सिद्धीचे सैन्य कमी पडत गेले आणि असुर सैन्य त्यांच्यावर भारी पडत गेले. विनायकाला हे समजताच त्याने काशीराज आणि त्याच्या विशिष्ट सेनेला रणांगणात पाठवले आणि सिंहावर बसून स्वतः युद्धात उतरले. त्यांच्याकडे परशू, पाश आणि धनुष्य अशी अस्त्रे होती. भगवान विनायक देव की जय असे म्हणत काशीराजचे सैन्य जोरदार लढाई करत होते. यावेळी देवांतकाचा समूळ नाश करायचा विनायकाने ठरवले. त्यांनी आपले विराट रूप प्रकट केले. काही क्षणात संपूर्ण दैत्यसेनेचा खात्मा केला. इतकेच नाही, तर देवांतकाचे तुकडे तुकडे केले. सगळीकडे विनायकाचा जयजयकार झाला. संपूर्ण दैत्यसेनेचा विनाश झाला. संपूर्ण काशीमध्ये आनंदी आनंद झाला. साक्षात देवगण विनायकाचे कौतुक करण्यासाठी आले. हे गजानना, तुझ्या या पराक्रमाने तू संपूर्ण सृष्टीला आणि देवलोकाला वाचवले आहेस. देवांचे हे कार्य सफल करण्यासाठी तू उपेंद्रासारखा लढला आहेस. त्यामुळे आजपासून तुला उपेंद्र म्हणून ओळखले जाईल. अशा रीतीने विनायकाच्या या पराक्रमामुळे संपूर्ण ब्रह्मांडात असुर राज्य येण्यापासून थांबले. पराक्रमाच्या अशा अनेक कथा ऐकल्यानंतर पुढच्या एपिसोडमध्ये आपण गणेश एकदंत कसे झाले याबद्दल ऐकणार आहोत.